नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन. मी फार रागात आहे आज बरं का. काही विचारू नका मला. अहो फ्रॉड झाला माझ्यासोबत. अहो त्या वेट लॉस विथ ढुंगे मॅडमनी फसवलं मला. या 4 दिवसात 6 किलो वजन वाढलं माझं. अहो अजून एक गोष्ट म्हणजे त्या ढुंगे काल बाजारात दिसले मला. म्हणजे मी तुम्हाला सांगते हा काय झालं ते. काल मी बाबांबरोबर बाजारात गेलेले, तर वाटेत एक नवीन भजीचा स्टॉल दिसला. मी बाबांना म्हटलं, बाबा चला ना भजी खाऊया. बाबाही म्हणाले, चल चल नवीन ठिकाणी ट्राय करूया मस्तपैकी. स्टॉल जवळ गेल्यावर मला दिसलं एक बाई तोंडाला रुमाल बांधून भजी तळत होती. मी म्हटलं, अरेच्चा, ह्या बाईला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. रंग गोरा होता आणि शरीरयष्टी हत्तीलाही लाजवेल अशी होती. मी खूप विचार केला पण मला आठवेना कुठे बरं बघितलंय. पण मला काही आठवलंच नाही. भजी मात्र उत्कृष्ट होती हा त्यांच्याकडची. मी आणि बाबांनी 2-2 प्लेट खाल्ली आणि आईसाठी पार्सलही घेतली. मग बाबांनी तिला 500 रुपये दिले. तसं ती म्हणाली, सुटे द्या, माझ्याकडे नाहीयेत. मी म्हटलं, हा आवाज काल परवाच ऐकल्यासारखा वाटतोय मला. शी, पण मला तरीही आठवेना कोण ती. तिचं ते दुकान नवीन असल्यामुळे तिच्याकडे QR कोड नव्हता पेमेंटसाठी. तसं बाबा म्हणाले, तुमचा नंबर द्या, त्यावर करतो पेमेंट. मग तिने बाबांना नंबर सांगितला. जसा तिने नंबर सांगितला मी म्हटलं, अरेच्चा, ही तर वेट लॉस विथ ढुंगेवाली ढुंगेबाई आहे. पण तरीही तिच्या तोंडावर रुमाल असल्यामुळे माझी खात्री पटत नव्हती. कारण मी फक्त तिला व्हिडिओ कॉलवर बघितलेलं, प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं कधी. मग मी तिच्याकडे अजून निरखून पाहू लागले. तशी ती घाबरली आणि चेहऱ्यावरचा रुमाल नीट करायला लागली. मी गेले आणि खस करून तिच्या चेहऱ्यावरचा रुमाल काढला. तसा तिचा पडदा फाश झाला. धाबे दणाणले तिचे. मी तिच्याकडे रागाने पाहू लागले. तशी ती मला म्हणाली, चिंकी, इथेच राहतेस का तू? माहित नव्हतं मला. ओळखलंस का ग मला? आपण नाही का सध्या वेट लॉस जर्नी मध्ये एकत्र आहोत. कशी चालली तुझी वेट लॉस जर्नी? तसं मी तिला म्हटलं, ढुंगे, तुझ्यामुळे माझं 6 किलो वजन वाढलंय या 4 दिवसात. लोकांना लुबाडतेस, फसवतेस. व्यायाम करू नका, बाहेरचं खावा, काही होत नाही. आत्ताच्या आत्ता माझे 1000 रुपये परत कर ढुंगे. तिनेही घाबरून 1000 रुपये माझे परत केले बरं का लगेच. बोलणार काय? बोलायला शिल्लक ठेवलं होतं का तिला मी? तुम्ही आता असंच काहीतरी खावा जे शरीराला चांगलं आहे. परवा मी सांगितलं तसं भजी, पॉपकॉर्न ह्याच्यात काही नसतं बरं का, पोषक. आणि अशा ढुंगेबाईंसारख्या फ्रॉड पासनं दूरच राहा. छान व्यायाम करा, हेल्दी खावा. मी तेच करणार आहे आता. बरं चला, मी निघते आता. आपण भेटू परत. तोपर्यंत बाय बाय.